नमस्कार, जय भीम. मैं ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज दिनांक 12 मार्च. काल 11 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डवरती ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने SBIला मोठ्या प्रमाणात फटकार लावली आणि त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे जर इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तर त्याचं एक दुसऱ्यासोबत टॅली करून आम्ही तुम्हाला विचारलंच नाही, आणि जी गोष्ट आम्ही तुम्हाला विचारलेली नाही 15 फेब्रुवारीच्या निर्णयात, मग तुम्ही कशाला आम्हाला ते हे सर्व सांगता. आणि तुम्ही 26 दिवस तुम्हाला मिळूनही तुम्ही काय केलं त्याचं उत्तर द्या. हरीश साळवे SBIची बाजू मांडत होते आणि ते निरुत्तर झाले. एक एवढा सिनियर माणूस, परंतु त्याच्याजवळ इन्फॉर्मेशन नसल्यामुळे त्याची जे परिस्थिती झाली, आणि जस्टिस चंद्रचूड आणि त्यांच्यासोबत असणारा पूर्ण 5 लोकांचा 5 बेंच जजेस ह्यांनी अत्यंत कठोरपणे त्यांच्यावरती सांगितलं की तुम्हाला ताबडतोब 24 तासाच्या आत सर्व इन्फॉर्मेशन देणं गरजेचं आहे. बंधूंनो, ज्या ज्या लोकांचे नावं आता पब्लिश जर झाले आणि त्याच्यात अनेक कंपन्या, शेल कंपन्या, ज्या बेनामी कंपन्या ह्या जर आल्या, आणि जर विदेशातून मोठ्या प्रमाणात जर पैसा सरकारला मिळाला असेल आणि सरकारने त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काय फंडिंग केलं, काय दिलं, हे जर समोर आलं तर त्याच्यामुळे अनेक मोठमोठ्या गोष्टी पुढे येण्याची शक्यता आणि BJP मोठ्या संकटात येईल ही भीती BJPच्या सर्व लोकांना वाटत होती. निश्चितच आजचा दिवस आहे. उद्या त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये 12 तारखेच्या संध्याकाळपर्यंत त्यांना ते देणं आलं, आणि चीफ इलेक्शन कमिशनला त्यांनी वॉर्निंग दिली की तुम्ही ताबडतोब 15 तारखेच्या आत तुम्हाला ते सर्व डिस्प्ले करावं लागेल, सर्वांचे नावं डिस्प्ले करावे लागेल, अमाऊंट डिस्प्ले करावा लागेल. आणि ही जर झाली तर सर्व पूर्णच्या पूर्ण BJPचा जो काही खेळ होता इतक्या दिवसाचा तो फार त्याला हादरे बसण्याची शक्यता आहे. पुन्हा बघूया छोट्या मोठ्या ज्या क्लिप्स आम्ही ह्या संदर्भात आहेत त्या छोट्या क्लिप्स तुम्हाला दाखवूया. बघूया प्लीज. बड़ी बात इलेक्टोरल बॉन्ड को लेकर आ रही है. आप जैसा जानते हैं कि इलेक्टोरल बॉन्ड पर आज सुप्रीम कोर्ट में सुनवाई होनी थी, क्योंकि SBI यानी स्टेट बैंक ऑफ इंडिया ने सुप्रीम कोर्ट में याचिका दायर की थी कि हमें 3 महीने का समय दिया जाए. 3 नहीं बल्कि 4 महीने का, जून तक का समय चाहिए था, और ये मार्च, जबकि 15 फरवरी को ये आदेश हुआ था कि आप 2 हफ्ते में यानी 6 मार्च तक पूरी जानकारी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को दीजिए इलेक्टोरल बॉन्ड्स के मामले में उससे. लेकिन यहां हरीश साल्वे जो हैं SBI की तरफ से, वो लड़ते हुए, वो अपनी बात रखते हुए, लेकिन दूसरी तरफ CJI यानी चीफ जस्टिस ऑफ इंडिया काफी नाराज यहां दिखाई दिए. उन्होंने पूछा कि आपने 26 दिनों तक क्या किया, आखिर आज तक, आज की तारीख तक आपने क्यों नहीं जमा किया. इलेक्टोरल बॉन्ड पर SBI को सुप्रीम कोर्ट से झटका लगा है. इलेक्टोरल बॉन्ड पर SBI को सुप्रीम कोर्ट से झटका लगा है. SBI को समय देने से सुप्रीम कोर्ट का इनकार, ये सब आप देख रहे हैं. SBI को समय देने से सुप्रीम कोर्ट का इनकार. 12 मार्च तक चुनाव आयोग को जानकारी दे SBI. 12 मार्च तक यानी कल तक चुनाव आयोग को जानकारी दे SBI, और 15 मार्च तक चुनाव आयोग जारी करे आंकड़े. जो आंकड़े हैं 15 मार्च तक चुनाव आयोग अपनी वेबसाइट पर जारी करे. और हमारा आदेश बिल्कुल साफ, यह कहना है CJI का, हमारा आदेश बिल्कुल साफ है. हमारे आदेश के बाद 26 दिनों में SBI ने क्या किया, क्या दिया, बिल्कुल सही. हमारे आदेश के बाद 26 दिनों में SBI ने क्या दिया, यह कहना है सुप्रीम कोर्ट का. 6 मार्च तक की दी गई थी समय सीमा. जी हां, 6 मार्च तक सुप्रीम कोर्ट ने SBI को समय सीमा दी थी, और उस समय सीमा का उन्होंने उल्लंघन किया है. यहां कहना था SBI का, तो सुप्रीम कोर्ट का SBI के लिए. ये तमाम बातें आप तक हम पहुंचा रहे हैं. तो इलेक्टोरल बॉन्ड पर एक बहुत बड़ा फैसला, उस फैसले में कल शाम 5 बजे तक SBI को पूरी जानकारी इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया को देनी होगी, और इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया इस पूरी जानकारी को 15 मार्च, उसके ठीक 3 दिन बाद 15 मार्च को शाम 5 बजे तक अपनी वेबसाइट पर अपलोड करे. यह बहुत बड़ी बात. यहां पे जल्दी से आना चाहता हूं प्रशांत टंडन जी, आप कुछ जोड़ रहे थे. जी, मैं यही कह रहा था राजीव जी कि अब निगाह रखनी पड़ेगी. क्या SBI जो डेटा देता है वो वही डेटा है जो सुप्रीम कोर्ट ने मांगा था? क्या उसमें कोई हेरफेर की गई है? क्या उसमें कोई टेम्परिंग की गई है?
ये आने के बाद पता चलेगा। दूसरी बात कि तुरंत डिकोड नहीं होगा कि उसमें उद्योगपतियों के नाम आ जाएंगे, क्योंकि उनका कोई कर्मचारी होगा जिसका नाम आएगा। वो कर्मचारी किसका कर्मचारी है, वो कंपनी किसकी बेनामी कंपनी है, ये सब डिटेल बाहर आने में थोड़ा वक्त लगेगा। लेकिन इसमें जो सबसे खतरनाक बात है जो राजीव जी, कि FCRA के एक्ट में चेंज किया गया था, रिजर्व बैंक ऑफ इंडिया के एक्ट में चेंज किया गया था इसको लाने के लिए। यानी विदेशी कंपनियां भी पॉलिटिकल पार्टी को पैसा दे सकती हैं। तो किन देशों की कंपनियों ने पैसा दिया, क्या इजराइल की कंपनी ने पैसा दिया, क्या चीन की कंपनी ने किस पॉलिटिकल पार्टी को पैसा दिया, उसके बदले में उनको क्या मिला, ये सब चीजें अब इसमें उजागर होंगी यहाँ से। लेकिन इसमें थोड़ा टाइम लगेगा, क्योंकि वो उसमें जो कंपनियां होंगी वो शेल कंपनियां होंगी, जिसको कहा जाए कि बेनामी कंपनियां होंगी। उनका नाम कुछ और होगा, कर्मचारी का नाम होगा, जिसको पता करना थोड़ा सा मुश्किल काम होगा कि किसका कर्मचारी है, ये किसका पैन कार्ड लगाया है, ये किसका इन्होंने वोटर ID कार्ड या आधार कार्ड लगाया है, ये पता करना में मुश्किल होगा, थोड़ा सा टाइम लगेगा। दूसरी बात कि दोनों तरफ गारंटी है, पॉलिटिकल पार्टी जो इनकैश कर रही है उसका SBI में अकाउंट होना लाजमी है। SBI की ब्रांच से ही होगा इनकैश वो। तो किसने किया वो भी SBI को मालूम है, किसने बॉन्ड खरीदे ये भी मालूम है। और SBI जानकारी लगातार देता रहा राजीव जी कि इस स्कीम में ये भी है कि अगर कोई पॉलिटिकल पार्टी 15 दिन तक जो है वो इनकैश नहीं करती है बॉन्ड, तो वो बॉन्ड प्राइम मिनिस्टर रिलीफ फंड में चला जाएगा। SBI ने पैसे जमा भी किए हैं कई बार, और उसकी जानकारी भी वित्त मंत्रालय को दी है। तो ये कहना कि SBI को मालूम है, SBI रिकॉर्ड रख रही थी, जैसा उन्होंने अब कहा जाके, आज सुप्रीम कोर्ट में कहा ना कि सील कवर में मुंबई ब्रांच में हमारे पास सारी जानकारी है। और अभी आपकी आवाज नहीं आ रही जी, पूरी जानकारी है, SBI ने कहा है, और सील बंद लिफाफे में हमारे मुख्य ब्रांच, मेन ब्रांच मुंबई में ये जानकारी उपलब्ध है। हरीश साल्वे ने SBI की तरफ से ये कहा कोर्ट में, और इसी पर कोर्ट ने अपनी प्रतिक्रिया देते हुए कहा कि हमने वही जानकारी तो मांगी थी, हमने कहा था कि मिलान कीजिए आप कौन क्या, क्योंकि एक जितने भी इलेक्टोरल बॉन्ड खरीदे गए हैं उसकी KYC आपके पास है, और KYC है मतलब उनका आता पता सब है। तो जानकारी, बाकी काम जो है वो करने का काम वो हम कर लेंगे, इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया करेगा। लेकिन आपको जो जितना कहा गया था आपने उतना अभी 26 दिनों में क्यों नहीं किया, ये सबसे बड़ी बात। यहां फटकार लगाते हुए सुप्रीम कोर्ट, जरा आना चाहता हूं अमलेंदु उपाध्याय जी, क्या कुछ आपके पास और खबर है? बहुत सारी चीजें आप पढ़ रहे हैं, देख रहे हैं, क्या कोर्ट का जो लिखा हुआ फैसला वो आ चुका है? अगर आया है तो वो भी बताइए, नहीं आया है तो अब तमाम जो फैसले के दौरान जो बातें आ रही थी उनमें और क्या क्या चीजें हैं? जी राजीव जी, अभी पूरा फैसला तो नहीं आया है, वो मेरे ख्याल से अभी अपलोड होगा सुप्रीम कोर्ट की साइट पे तब आएगा। लेकिन जो बीच में बातें हुई हैं वो बहुत सारी बातें हैं। तो ये उसमें है कि एक तो साल्वे ने कहा कि साहब हम एक एफिडेविट रखना चाहते हैं, तो जस्टिस गवई ने कहा कि भाई किसके लिए रखना चाहते हैं आप, जैसे कुछ सबकी एफिडेविट की आप आवश्यकता किस बात की है। तो उन्होंने कहा कि साहब प्रॉब्लम ये है कि कुछ मिस्टेक हो गई है जल्दी में, कुछ हड़बड़ी में, मतलब टाइपिंग एरर की समस्या इस सरकार के साथ रहती है राजीव जी, वो SBI के साथ भी इसमें टाइपिंग एरर की समस्या आई। राफेल के मामले में भी यही हुआ था, वहाँ तो सुप्रीम कोर्ट आदेश कर चुका था, उसके बाद बताया गया कि साहब वो टाइपिंग एरर हो गई थी। तो यहाँ भी टाइपिंग एरर की बात आई, तो उस पर जस्टिस गवई ने एक तरीके से कहा जाए फटकार लगाई SBI को कि ये चीज़ें ठीक नहीं है। जस्टिस खन्ना ने कहा कि भाई आपको दिक्कत क्यों आ रही है, जब भाई जिसने नाप खरीदे हैं और उसने उसको मैच करने के लिए कहा ही नहीं कि आपके केवल 26 दिन जो थे, आपको इसमें 26 दिन में हुआ क्या, आप ये भी बताइए। यानी कि सभी जजों ने SBI से यही पूछा कि 26 दिन का जो समय था उसमें आपने क्या काम किया, उस काम की आप हमको जानकारी दीजिए। आपसे जो काम करने को कहा गया था वो काम आपने किया कि नहीं किया। इसका मतलब राजीव जी एक चीज़ स्पष्ट है कि शीर्ष अदालत को ये बात समझ में आ गई कि SBI एक तरीके से कहा जाए वो समय खींचने के चाहता है,
इसको आगे ले जाना चाहता है और माननीय सर्वोच्च न्यायालय के आदेश की जानबूझकर अवहेलना कर रहा है। ये बात समझी जा सकती है कि ये बात समझ में तमाम जज महोदय को आई कि ये जानबूझकर के इस तरह की चीज़ें की जा रही हैं। इसीलिए बहुत सख्त आदेश जो है वो आदेश भी आया और पूरी बहस के दौरान जो जिस तरीके से हरीश साल्वे साहब से क्वेश्चंस किए पांचों माननीय जजों ने, वो साफ इंगित करते हैं कि ये चीज़ें साफ समझ में आ गई थी। जैसे देश समझ रहा था उसी तरीके से माननीय सर्वोच्च न्यायालय भी समझ रहा था कि ये मामला जो है वो जानबूझ के जो किया जा रहा है, उसके आदेश के साथ कोई सरकार अपने ही बैंक का डेटा छिपाने के लिए सुप्रीम कोर्ट के सिर के बल खड़ी हो गई। इलेक्टोरल बॉन्ड्स भारतीय इतिहास का सबसे बड़ा घोटाला साबित होने जा रहा है, जो भ्रष्ट उद्योगपतियों और सरकार के नेक्सस की पोल खोलकर नरेंद्र मोदी का असली चेहरा देश के सामने लेकर आएगा। देखिए, बहुत बड़ी बात यहां राहुल गांधी लिख रहे हैं, बहुत बड़ी बात लिख रहे हैं राहुल गांधी। क्रोनोलॉजी स्पष्ट है, चंदा दो धंधा लो, चंदा दो प्रोटेक्शन लो। क्रोनोलॉजी समझिए, चंदा दो धंधा लो, चंदा दो प्रोटेक्शन लो। चंदा देने वालों पर कृपा की बौछार और आम जनता पर टैक्स की मार, यही है भाजपा की मोदी सरकार। राहुल गांधी ने एक शानदार जो पॉलिटिकल इम्पैक्ट डालने की कोशिश और साथ साथ देश की जनता को बताने की कोशिश कि क्या कुछ हो रहा है, इस ट्वीट के जरिए उन्होंने किया है। स्क्रीन पर ले आइए हमारे साथी प्रशांत टंडन जी को, और जरा राहुल गांधी की जो ट्वीट है उस पर प्रतिक्रिया लेना जरूर चाहूंगा। बहुत ही इंपॉर्टेंट ट्वीट राहुल गांधी का। प्रशांत टंडन जी, आपने देख लिया क्या कुछ कह रहे हैं राहुल गांधी? चंदा दो धंधा लो। पूरा जो स्कीम है वो इसी मंशा से लाई गई थी। जरा दर्शकों की सुविधा के लिए एक बात और बता दें हम कि ये बॉन्ड कौन भुना सकता है। ये बॉन्ड सिर्फ इलेक्शन कमीशन में पंजीकृत पॉलिटिकल पार्टियां, नेशनल रीजनल पार्टियां ही भुना सकती हैं। एक बात, उसको भुनाने के लिए उनको स्टेट बैंक ऑफ इंडिया में अकाउंट खोलना पड़ेगा और वो अकाउंट में फिर केवाईसी होगा, पैन कार्ड लगेगा, डॉक्यूमेंट लगेंगे, ट्रस्ट डीड लगेगी, सब कुछ लगेगा, कागज लगेंगे पॉलिटिकल पार्टी के। तो एक यूनिक नंबर किसी XYZ कॉर्पोरेट हाउस ने खरीदा, वो यूनिक नंबर किस पॉलिटिकल पार्टी ने इनकैश कराया, किस ब्रांच से इनकैश कराया, इसका मिलान तो आराम से हो जाएगा। अब उसके बाद ट्रैक क्या करना पड़ेगा कि उनको क्या फायदे मिले, जिसने बॉन्ड खरीदा, कितने का खरीदा, कौन किससे उसका संबंध है। जैसा मैंने पहले कहा था, राहुल गांधी ने इसमें पॉलिटिक्स शुरू कर दी है। अब ये रोज नई इंफॉर्मेशन आएगा। अभी तो बहुत जनरल स्टेटमेंट है क्रोनोलॉजी का, और जाहिर सी बात है कि वो रोज एक नई इंफॉर्मेशन 15 तारीख के बाद, 16 तारीख की सुबह से आप देखिएगा कि रात भर में लोग उस पर काम कर लेंगे। हम लोग के पास भी डेटा अवेलेबल होगा तो हम भी कुछ काम करेंगे, और आप देखिएगा कि 16 तारीख की सुबह से ये सिलसिला चालू हो जाएगा, और उसी वक्त 16 तारीख को या 17 तारीख को मेरे ख्याल से इलेक्शन कमीशन का अपॉइंटमेंट हो जाएगा और चुनाव की घोषणा भी हो जाएगी। तो जब चुनाव की घोषणा होगी और साथ साथ ये घोटाले की परतें खुलना शुरू होंगी एक एक करके, और ये रोज नई इंफॉर्मेशन उसमें सामने आएगी, तो ये एक बड़ा महत्वपूर्ण जो है मील का पत्थर होगा भारत के इलेक्शन के लिए, और मोदी साहब को और उनके मीडिया को बहुत मुश्किल। नेहमीप्रमाणे आपण बुद्धा या सिरियलमधनं बुद्धकालीन ज्या ज्या काही घटना झाल्या त्यावरती आपण प्रकाश टाकत असतो। एक छोट्याशा क्लिप्स असतात, परंतु अनेक लोकांना त्या क्लिप्स आवडतात। अशीच एक घटना, त्याच्यात अस्पृश्यता त्यावेळेसही मोठ्या प्रमाणामध्ये होती। सिद्धार्थाचं लग्न झालेलं असते आणि यशोधरा आणि सिद्धार्थ हे दोघेही जंगलात जातात आणि फॉरेस्टमध्ये त्यांना एक कुठली तरी 2 माणसं दिसतात आणि पाठीमागे झाडू म्हणण्यापेक्षा तिथे मोरपंख असतात आणि ते तिथे जात असतात।
सिद्धार्थाला आश्चर्य वाटते. तो म्हणतो की इथलं कल्चर आहे की काय. त्यांच्याशी संवाद होतो आणि त्यांच्या लक्षात येते की इथली परंपरा आहे. शूद्र आणि सवर्ण याच्यामधला हा भेदभाव हे त्यांच्या लक्षात येते. अत्यंत सुंदर क्लिप आज बघूया बुद्धा या सिरियलमधनं प्लीज. युवराज, हम जहाँ ठहरने वाले हैं वहाँ फूलों की एक घाटी है. वहाँ राजकुमारी के पसंद के कई फूल खिलते हैं. देखो, मार्ग में 2 मोर जा रहे हैं. रथ रोको चलना. आप लोग पीछे क्यों जा रहे हैं? यदि हम आपसे कुछ पूछेंगे तो अनर्थ नहीं होगा. ये मयूर पंख आपने अपनी कमर पे क्यों बांधे हैं? क्या ये यहाँ की कोई रीत है अथवा प्रथा? नहीं, दोनों ही नहीं. तो कारण क्या है? केवल शरीर का सुशोभन या नृत्य की वेशभूषा का कोई भाग? ना युवराज, ये ना शरीर सुशोभन है और ना ही किसी नृत्य के लिए वेशभूषा. हम अधम वर्ण से हैं. युवराज वर्ण भेद को नहीं मानते. बिना संकोच के कहो. यहाँ का नियम है युवराज, हमारे छूने से मिट्टी अपवित्र हो जाती है. हमारे पचिन्हों पर ब्राह्मणों और क्षत्रियों के पद न पड़े, इसलिए हमें अपने पद चिन्ह मिटाने पड़ते हैं. इसीलिए प्रत्येक शूद्र अपनी कटी पर यह मयूर पंख बांधते हैं. ये कैसी रीत है? मनुष्यता का कितना बड़ा अपमान है. क्षमा करें युवराज, अब हमें जाना होगा. अन्यथा विलंब होने के कारण हमें कोड़े की मार खानी पड़ेगी. हाँ. नेहमीप्रमाणे बहुजन सौरभचा आज आम्ही आढावा घेणार. बहुजन सौरभमध्ये महत्त्वाची बातमी आज सांगितलीच आहे तुम्हाला. निवडणूक रोख्याची माहिती उद्याच द्या. सुप्रीम कोर्टाने फटकार आणि त्याच्यामुळे आज कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये आता एवढ्या लोकांचे नावं पुढे येणार, एवढ्या लोकांना. आणि त्याच्यानंतर हा पैसा आला कसा. अनेक लोकांना ज्या त्यांच्या सिव्हिअर क्रिमिनल केसेस सुरू होत्या आणि त्या पूर्ण त्या लोकांना पैसे देऊन एवढा मोठा फंडिंग देऊन त्यांना तिची सुटका झाली, त्यांच्या केसेस विड्रॉ झाले, अशा पद्धतीची बातमी आहे. बाजूला प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विरोधात वॉरंट, पुन्हा एकदा वॉरंट इश्यू झालेला आहे मुंबईनी. भोपाळमध्ये ज्या प्रज्ञा आहे आणि बॉम्बस्फोट जो झाला होता मालेगावचा त्याच्या संबंधात त्यांच्यावरती खटले सुरू आहेत आणि त्या खटल्याच्या अंत्यात पुन्हा त्यांना वॉरंट इश्यू केला. अनेक दिवसपर्यंत त्या बाहेर होत्या, परंतु आता मात्र त्यांना वॉरंटच्या याच्याने ताबडतोब मुंबई उच्च न्यायालयात हजर राहायचं आहे. त्याच्याच खाली आज अत्यंत महत्त्वाची बातमी, CAAची अधिसूचना जारी. BJPला आजचा हा जो इलेक्ट्रॉल बॉन्डचा जो इश्यू झाला त्याला कसं कमी करण्यात यावं किंवा त्याची तीव्रता कमी व्हावी म्हणून CAAची पुन्हा अधिसूचना आलेली आहे. त्याच्यामुळे जे व्होटर लिस्टमध्ये स्पेशली मुस्लिम कम्युनिटी जे व्होट्स होतील त्यांच्यात उग्रता निर्माण होईल अशा पद्धतीची त्यांची भावना होती. पण आता इलेक्शन असल्यामुळे मला असं वाटते अनेक लोकांनी असं भाकीत केलं की त्याच्यात आता काही फारसं काही होणार नाही आणि जे काही नवीन सरकार आहे त्यांना पुन्हा अधिसूचनेच्या ह्याच्यानं पुन्हा ते रिस्टोअर करतील, त्याला विड्रॉल नल अँड व्हाईट करतील. त्याच्या शेजारची बातमी, उच्च दाबाची तार पडून बस पेटली, 4 जणांचा मृत्यू, लखनौची बातमी आहे. त्याच्या शेजारी अमरावतीत कमानीचा मुद्दा पेटला, अमरावतीची बातमी घेतलेली आहे आम्ही. त्याच्याच खाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जनतापत्राच्या 2 खंडाचे प्रकाशन. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे प्रदीप आगलावे सर
नागपूरचे, ते तिथे आता सचिव आहे, सदस्य सचिव असल्यामुळे त्यांच्या हातात मोठी जबाबदारी होती आणि त्याच जोमाने त्यांनी संपूर्ण जेवढं काही साहित्य बाबासाहेबांचं निघता आलं ते काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. जरी त्यांना काही लोकांचा विरोध असला तरी त्यांनी ज्या प्रमाणात जिद्दीने ते सर्व बाबासाहेबांचं काम काढलं, ती बातमी आज पहिल्या पानावरती घेतलेली आहे. त्यांच्या या कामाला यश मिळो अशी बहुजन सौरभच्या वतीनं आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आज त्याच्या शेजारी भारताच्या दिव्यास्त्राची चाचणी यशस्वी. मोदींनी त्याच्यात सांगितलं आहे की अग्नी 5चा पुन्हा प्रक्षेपणाची जी माहिती आहे ती त्याच्यात त्यांनी यशस्वी झाल्याची बातमी दिलेली आहे. लोकांचं लक्ष भटकावण्याचा प्रयत्न आहे. नागपुरात EVM विरोधात मोठा जन आक्रोश मोर्चा. नागपुरातली बातमी आहे. सर्व लोकांना माहिती आहे की यावेळेस करो या मरोची भूमिका आहे. दलित समाजातील मॅक्झिमम लोक OBC समाजातील रस्त्यावर आलेले आहेत आणि EVMच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. नंतर अशी पण बातमी मिळाली होती की पोलिसांनी त्यांना अरेस्ट केलं आणि लवकर सोडून दिलं, परंतु ती लेट बातमी आहे. त्याच्यामुळे परंतु ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर आलेले त्याच्यामुळे निश्चितच लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन आल्यामुळे पोलीस त्यांना इंटिमेट करतील सरकारला आणि हे जे आंदोलन आहे त्याचे प्रतिसाद फार मोठ्या प्रमाणामध्ये EVMच्या विरोधामध्ये येईल अशी आशा आहे. आज पान 4मध्ये बघूया. भारतात लोकशाही, धर्मनिरपेक्षता व न्याय संकटात. डॉक्टर शिवा जॉर्ज यांची आम्ही बातमी घेतलेली आहे. नागपूरची बातमी आहे. ते बहुजनांचे ऐक्य हेच सत्तांतराचे सूत्र. डॉक्टर यशवंत मनोहर यांची नागपूरची बातमी आहे. भावना जनबंधू यांचा बारामती येथे सत्कार महत्त्वाचे. डॉक्टर प्रफुल्ल गडपाल शिक्षात्री गुलपती पुरस्काराने सन्मानित. भारतीय बौद्ध महासभा दक्षिण पश्चिम विभागातील अध्यक्षपदी इंजिनियर नंदलाल मेश्राम. नागपूरची बातमी आहे. जाईबाई चौधरी ज्ञानपीठात पाली व बौद्ध अध्ययन. आजपासून सांस्कृतिक सप्ताह. नागपूरची बातमी. त्याच्याच खाली आज आम्ही जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई फुलेंचं अभिवादन करणाऱ्या अनेक संस्थांच्या बातम्या आमच्याकडे आलेल्या आहेत. त्यात प्रामुख्यानं पद्मश्री स्मिता पाटील माध्यमिक विद्यालय, त्रिशरण बुद्ध विहार, आशीर्वाद नगर, मानव कल्याण बहुउद्देशीय संस्था. एक चिंचाळ्याची बातमी आहे. डॉक्टर मधुकर वासनिक PWD कला व वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, CRPS कॅम्प, अजीब प्राथमिक शाळा बोखारा, महात्मा गांधी वाचनालय इत्यादींच्या. आज बघूया. आज आमचं बहुजन सौरभचा अग्रलेख हा प्रामुख्यानं कालच्या EVMच्या याच्यात इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीमध्ये आहे आणि त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की काल ज्या पद्धतीचा निकाल सुप्रीम कोर्टाने जे फटकार लावलेली आहे त्याला धरून या पूर्णच्या पूर्ण हा घोळ काय होता याच्यावरती आज आम्ही अग्रलेख लिहिलेला आहे. आज रत्नपारखी महाराज, सयाजीराव गायकवाड समकालीन यांचा एक सुंदरसा लेख रवींद्र दांडगे यांनी लिहिलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की सयाजीराव गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विदेशात पाठवण्यात जे परिश्रम केले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी बाबासाहेबांनी बडोद्याला नोकरी केली, परंतु सवर्ण लोकांनी त्यांचं जगणं मुश्किल केलं आणि शेवटी बाबासाहेब तिथून मुंबईला निघून आले अशा पद्धतीचे आहे. पण सयाजीराव गायकवाडांनी ज्या पद्धतीने बाबासाहेबांना विदेशात पाठवून जे उपकार केले ते तुम्हा सर्व लोकांना त्याची आज ऋणी आहोत आम्ही. शिक्षणाची त्याच्याच खाली आज आम्ही एक दुसरा लेख घेतला आहे. प्राध्यापक भाऊ वासनिक यांचा. शिक्षणाची आद्य देवता महान क्रांतिकारी सावित्रीबाई फुले. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की स्त्रियांच्या उद्धारासाठी जे अत्यंत महत्त्वाची भूमिका जर कोणी घेतली असेल ती सावित्रीबाई फुलेंची आहे. आज त्याच्याच खाली आज आम्ही भंते महाकाश्यप यांची छोटीशी स्टोरी आज आम्ही अशोक बोंदाडे यांनी लिहिलेली लहानशी कथा आहे आणि वाचनीय आहे. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की महाकाश्यप तथागत भगवान बुद्धासोबत होते आणि त्यांना लेफ्ट हँड म्हणूनच त्यांना समजण्यात येत होतं आणि त्यांच्यावरती असणाऱ्या ज्या अनेक गाथा बुद्धांनी उच्चारलेल्या याच्यातून तुम्हाला वाचायला मिळेल. देश वाचवायचा फक्त एकच संधी आहे. युवा विचार मंचाच्या याच्यातून सांगितलेलं आहे की यावेळेस इलेक्शनमध्ये तुम्हा सर्व लोकांना लक्ष द्यावं लागेल. बाबासाहेब नेहमी म्हणायचे की राजकीय सत्तेमुळेच सर्व याची चाबी राजकीय सत्तेतच आहे आणि जोपर्यंत ती सत्ता तुमच्या हातात मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला काही तुमची सुटका नाही. अशा पद्धतीच्या याच्यातनं हा जो सुंदर संदेश युवा विचार मंचाने दिलेला आहे. आज बघूया पान 3 वरती.
राजकीय पक्षांशी युती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन. आज सध्या तुम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी तिथे ज्या कोणी समविचारी पार्ट्या होत्या त्यांच्याशी युती केलेली होती आणि अशा रीतीने तुम्हाही लोकांना यावेळेस तशा युती कराव्या लागेल. अकेले चलोरोनी काम होणार नाही. तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही एकटे लढू, तुम्ही आमच्यासोबत या, याचाच अर्थ की तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली BJPला मदत करत आहात. हाच संदेश होत होता. आज मायावतीच्या लक्षात आलेलं आहे ज्या काही गोष्टी असतील, परंतु मायावती ज्या दडपणात आहेत ते तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे. म्हणून आजचा हा लेख अनिल वैद्याचा अत्यंत मार्मिक आहे, तुम्हा लोकांना बोध देणार आहे. त्याच्याच खाली आज राजू बोरकर यांचा आम्ही लेख दिलेला आहे, जिच्या हाती शिक्षणाची दोरी. हा एक सुंदर शिक्षणाशिवाय तुमचा उद्धारच होऊ शकत नाही अशा पद्धतीचा हा सुंदर लेख तुम्हाला वाचायला मिळेल. आज पुन्हा त्याच्या शेजारी दिवाकर शिर्के यांचा लेख राग, लोभ, क्रोध. बुद्धिझममध्ये याला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. रागावर नियंत्रण, क्रोधावर नियंत्रण. त्याच्याशिवाय तुमच्या आयुष्यातला सर्वात कमजोरी असेल तर राग आणि क्रोधाला नियंत्रित ठेवणे हेच महत्त्वाचं आहे. भगवान बुद्धाचं हेच प्रिन्सिपल आम्हा तुम्हा लोकांना बुद्धिझममध्ये शिकवल्या जाते. आज त्याच्या शेजारी आज आमचा श्याम ठाणेकर पुणे यांचा एक सुंदरसा लेख राष्ट्रीय राजकारणातले दृष्ट नेते यशवंतराव चव्हाणाबद्दल, ज्या पद्धतीने त्यांनी क्रांती घडवून आणली, महाराष्ट्राचा जो विकास झालेला आहे त्याच्यात महत्त्वाचं नाव जर कोणाचं असेल तर ते यशवंतराव चव्हाणाचं घेतलं जाते. म्हणून आजचा हा सुंदरसा लेख तुम्हा सर्व लोकांना वाचण्याचा आहे. अशा रीतीने आज आम्ही बहुजन सौरभच्या 4 पानाचा आढावा घेतलेला आहे. तुम्हाला नेहमीप्रमाणे मी आजही म्हणेल की जरा पेपर तुम्हाला व्हिडिओ आणि PDF या दोन्ही जर लाईक झाल्या तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना त्यांना स्प्रेड करा, लाईक करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या आणि याला तुम्ही जास्तीत जास्त लोकांना कसं पोहोचेल याचा तुम्ही प्रयत्न करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम.